अंबिकानगर निवासी भोगत आहेत नरक यातना। नगरसेवकांचे अजब उत्तर, आपण येथे प्लॉट का घेतले? चुकीच्या पद्धतीने वळविला मनपाने नाला। नाल्याच्या पाण्यामुळे जुन्या शहरातील गुरुदत्त नगर, मेहरे नगर, मनोरथ कॉलनी, नरेंद्र नगर, आश्रय नगर, अंबिकानगर, गुरुदत्त कॉन्व्हेंट, विनयकुमार पाराशार शाळा हा परिसर बाधित झाला आहे। नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने तर कुठे कंबर इतके पाणी साचले आहे। महापालिकेने चुकीच्या पद्धतीने नाला वळविल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। आश्रय नगर, गुरुदत्त नगर आणि हे गुरुदत्त शाळेचा जो परिसर आहे, विनयकुमार पाराशर शाळा आणि विनयकुमार पाराशर ह्या दोन शाळा इथं आहेत आणि त्याचबरोबर हा खूप मोठा परिसर आहे या नाल्याच्या काठावर। या नाल्याच्या पुरामुळे मागच्या वर्षी 21/7ला अत्यंत खूप मोठा पूर आला होता। त्यात लाखो रुपयाची हानी झाली, तसेच काही प्राणी जीवितहानी पण झाली होती। आणि यावर्षी अजून पावसाळा पुरेपूर सुरू झाला नाही तरी 3 ते 4 वेळा कंटिन्यू या परिसरात पाणी टोंगळा इतकं कमरी इतकं पाणी येते। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास होत आहे, त्यांच्या जीविताला धोका आहे। यात मोठे साप, विंचू असे अनेक प्रकारचे प्राणी घरात शिरत आहेत। अनेक समस्यांनी हे ग्रासलेला हा परिसर आहे, परंतु शासन याच्याकडे अजूनही दुर्लक्ष आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी येते आणि हजारो घराला नुकसान पोहोचवते। हे कंटिन्यू चालू आहे, परंतु शासन याच्याकडे आजपर्यंत पाणी कुठून येते? हे पाणी शिवसेना वसाहतचा जो नाला येते त्या नाल्याचं पाणी आहे। याच्यात आता थोडंसं हवेचं पण पाणी येऊन राहिलं, त्याच्यामुळे आणखी जास्त प्रमाणात त्रास होऊन राहिला। आणि हा जो नाला झालेला आहे, हा नाला प्लॉट टाकताना याला टर्न केलेला आहे। त्या टर्न केलेल्या तिथं जे पाणी म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणावर येते, त्यानुसार हा नाला फुटून जैसे ते त्याच्या जुन्या वळणावर येतो आणि इथं मकान झालेले आहे, त्यामुळे या नाल्याचं पाणी सर्व परिसरात पसरते। त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे। प्रशासनाने याच्या दखल घ्यावी आणि ताबडतोब या नाल्याला बांधकाम करून चांगलं सुव्यवस्थित करावं, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। लहान मुलं पळत आहेत, स्त्रिया पळत आहेत। आत्ता थोडा वेळ अगोदर एक गाडी आणि एक बाई गाडी चालवताना तिच्यासोबत 2 लहान लेकरं होते, ती पडली। आम्ही सर्व या परिसरातील लोकांनी तिला काढला बाहेर। अशा प्रकारची जीवितहानी अथवा काही होऊ नये यासाठी प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तातडीने या नाल्याच्या पुराकडे लक्ष देऊन ताबडतोब या नाल्याचे बांधकाम पूर्ण करावे। नाल्याचे नैसर्गिक वळण प्रशासनाने वळविल्याने जुन्या शहरातील गुरुदत्त नगर, मेहरे नगर, मनोरथ कॉलनी, नरेंद्र नगर, आश्रय नगर, अंबिकानगर या परिसरात दरवर्षी या नाल्याचे पाणी शिरत असल्याची परिस्थिती आहे। सोमवारी पडलेल्या संततधार पावसामुळे शहरातील नाल्यांना पूर आला। या भागात नाल्याचे पाणी आल्याने घराघरात पाणी शिरले आहे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेकदा या नाल्याचा प्रवाह बदलण्यासाठी मनपाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही। महापालिका केवळ टॅक्स वसूल करण्याचे काम करते, परंतु सुखसुविधाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत। हा भाग महानगरपालिकेत घेण्याची घाई करण्यात आली आहे, त्या मानानं सुविधा काहीच पुरवण्यात येत नाही। कुठलीही गोष्ट नाही आहे, लाईट नाही आहेत, पुराचं पाणी वारंवार येते, साफसफाई होत नाही। फक्त आमच्याकडून टॅक्स घेण्यासाठी त्यांनी त्यात मर्ज केलेला आहे। शहराची हद्दवाढ झाल्यानंतर हा परिसर महापालिकेच्या क्षेत्रात आला, मात्र कुठल्याही सुखसुविधा महापालिकेने या वार्डाला पुरविल्या नाही। आम्ही गुरुदत्त नगर निवासी या गुरुदत्त कॉन्व्हेंटजवळचा जो नाला आहे, हा नाला फार जे अरुंद आहे। 4 फुटाच्या नाल्यामध्ये एवढं मोठं पाणी जात आहे आणि गुरुदत्त कॉन्व्हेंट पाराशर शाळेकडे जाणारा हा रस्ता आहे, परंतु पूर्ण रस्ता वाहून गेला। प्रशासनाचं या रस्त्याकडे आणि या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अनेक वेळा आम्ही तोंडी लेखी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत आहे। वेळप्रसंगी विद्यार्थ्यांचे किंवा लोकांचे इथं आरोग्य धोक्यात येते किंवा एखाद्याची जीवितहानीसुद्धा होऊ शकते। पूर्णपणे प्रशासनाचं ह्या परिसराकडे दुर्लक्ष आहे। तरी याबद्दल आपण नगरसेवकांना सुद्धा आम्ही विधित केलेला आहे, परंतु नगरसेवकसुद्धा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत। तरी प्रशासनानं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या परिसरातील लोकांचं जे
जीवन धोक्यात आहे, त्याच्यापासून लोकांना वाचवावं ही प्रशासनाला नम्र विनंती आहे. माजी नगरसेवकांना याबद्दल जाब विचारला असता ते या परिसरात घर कशाला घेतले असा उलट सवाल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. हे पाण्याचा आम्हाला रात्री बेरात्री खूप त्रास आहे, खूप पुराचा त्रास आहे. आमच्याकडे त्या पुरामुळे चोरी झाली. मागच्या वर्षीही आम्ही असं पुरामुळे 2 वाजता रात्री स्वतः जागी होतो. खूप साप घुसले घरात. हा त्रास ग्रामसेवकाला यांनी सांगावं तर येतही नाही. नगरसेवक आणि तो म्हणते इकडे घरं कायले घेतले मला म्हणते सांगा. तो असा म्हणते मला घर कायले घेतलं त्याला बोलायला जातो मी तर सांगा. पण आता त्याच्याशी कसं बोला आम्ही आम्हाला असा त्रास रात्री बेरात्री. आता यावेळेला आम्ही दुसऱ्या घरात पाय गेलो तर चोरी झाल्या. आमचं लेकरा बायचं सोनं गेलं त्या दिवशी. हे सगळ्या लोकांनाच माहीत आहे. गरीबाचं दिवसभर लेकरं मजुरी करतात. सांगा मग हाचा त्रास कसा आता हा येऊन पाहत नाही नगरसेवक. पाण्याचा त्रास लेआउट धारकाच्या फायद्यासाठी नगररचना विभागाने हा नाला लोकवस्तीत वळविल्याचा आरोपही नागरिकांनी केला.